नमस्कार, माझं नाव सुमंत बुरा आहे. मी भिवंडीमध्ये राहतो. नमस्कार, मी श्रीधर आहे. मी भिवंडीमध्ये राहतो. नमस्कार, मी लावण्या राजू चिलवरवार. मी भिवंडीत राहते. नमस्कार, माझं नाव इंदुबाई उत्तम सोनवणे. मी भिवंडीमध्ये राहते. नमस्कार, मी सौ सारिका महेश गवळी. मी भिवंडीत राहते. मी भिवंडी राहते. नमस्कार, कल्पना जिरोबे माझं नाव. त्या टायमाला आम्ही असंच घरी बसून होतो, हाऊसवाईफ होतो. पहिल्याच्या गव्हर्नमेंटचे जे योजना आहेत ना आपल्यापर्यंत पोचत नव्हते. नाही, असं काहीच काम व्हायचं नाही. आणि आम्हाला राशनमध्ये अर्धा एक तास राशनमध्ये लाईनीमध्ये उभं राहायचो आम्ही जाम फिरले राशन कार्डमध्ये. कमीत कमी 2-3 वर्षापर्यंत आम्ही फिरत होता. आम्हाला राशन कार्ड भेटला नाही. काय मग त्याला उपायच नव्हता. खाजगीमध्येच करावं लागायचं. प्रायव्हेटमध्ये जेवढे पैसे तेव्हा तर असं होतं की प्रायव्हेटवाले जास्तच पैसे जास्तच बिल करायचे. ते द्यावंच लागायचं. कसं का करून इथून तिथून जमवून द्यावं लागायचं. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा पैसे जाम जास्त खर्च होता. पहिला ना भेट होता. राशन कार्डवर बंद चालू होतात. कोणी नाही दिलं पहिले. नाही व्हायचे कामं. नाही बाई, पहिला गव्हर्नमेंट तर असा ना होता. नव्हत्या ना. कुठं काय होतं पहिलं? काहीच नव्हतं पहिलं. माझा महिला बचत गट आहे 3. मी बचत गटाची अध्यक्ष आहे. आम्हाला लोन भेटले 5 लाखाचा 10 बायकांना. मग आम्ही ते लोन घेऊन उद्योग करतात आमच्या बायका. मग एकी पार्लर टाकलं आहे, एकीने शिवण क्लास टाकलं आहे, एकीने स्वतःचा धंदा म्हणजे बिझनेस स्टार्ट केला आहे. मी स्वतः पण बिझनेस करते. आम्हाला आयुष्यमान कार्ड भेटलं आहे आणि राशन कार्ड भेटलं आहे. आता कार्ड दाखवलं की लगेच राशन भेटते, फ्रीमध्ये भेटते. मला लोन भेटले आणि काही सुविधा भेटले. खूप सारे मी सुविधा घेतले. आणि सगळा हॉस्पिटलमध्ये फ्री आहे 5 लाखपर्यंत. गरीबसाठी जास्त खूप काम केलं आहे. आणि खूप रोडवर काय पण पूर्ण कामं तेच करतात. आता मला सुविधा भेटते तर मला बिझनेस करते मी. 5 मिनटात काम होते आमचं. कार्ड दाखवलं की होते. कार्ड नसल्यावर मी तर आधार कार्डवर आणते राशन. आत्ता करतात, खूप करतात. हां, योजनाच्या लिस्ट पण मी सांगू शकत नाही, इतका योजना आहेत. व्यवस्थित लोकांपर्यंत सगळं पोचलं गेलं आहे. आत्तापर्यंत जे नव्हतं पोचत, म्हणजे काही लोकांपर्यंत नव्हतं पोचत, काही लोकांपर्यंत पोचत होतं. आता सर्व लोकांना सर्व माहिती मिळते. आत्ताच्या योजना जे आहेत ना गव्हर्नमेंटचे, आता सगळे आमच्यापर्यंत पोचतात आणि त्याच्यामुळे आम्ही सुविधा पण घेतो. घरकुल दिलं ना 1,30,000 रुपये. गव्हर्नमेंटसाठी मला राशन कार्ड भेटलं आहे आणि मोफत राशन भेटत आहेत. आता चांगलं आहे. आता सगळं काम एकदम बरोबर होतं आहे. मोदी सरकार आलाच पाहिजे. त्यांच्याकडून खूप सुविधा भेटले. जेव्हापासून त्यांनी प्रधानमंत्री झालेत ना तेव्हापासून भरपूर आपला महिलाला पण भेटले, देशाला पण भेटले. आणि पुढं पण त्यांनीच व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मोदी सरकार एवढं सगळं केलं की आपण मोदी साहेबांनाच वोट करावं लागेल. तर आता चांगलं वाटतं. मोदी सरकार असत ते चांगलं वाटते. आणि गरिबांसाठी तर एकदम फक्त मोदीच पाहिजेत. म्हणजे मोदी सरकार जेव्हापासून आलं आहे आम्हाला खूप लाभ भेटले. राशन म्हणा, वॅक्सिनेशन म्हणा आणि उज्ज्वला योजना. आपला 24मध्ये मोदी सरकारच पाहिजे. नरेंद्र मोदी. भिवंडीमधून कमळाचं बटण दाबा आणि मोदींना विजयी करा.